इथे फटका सजवला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे थोडासा खराब क्षेत्ररक्षण आहे, चेंडू उसळी घेतोय, सीमारेषे लगत इथे जाऊन पोहोचलाय, तिथे चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये अडवलाय, 2 धाबा तर पळून पूर्ण केले गेल्या, 2 धाबीच्या मदतीनं धावफलकावरती संघाचं खातं खोललं गेले, 2 धाबा धावफलकावरती आहे. गोलंदाजी मार्गावरती माऊली पन्नाट गतीचे गोलंदाजी करतोय, इथे विकेट चढवलाय, इथं आपण पाहतोय निश्चितच पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सेवक कृपया आपल्याला विनंती आहे. इथं आपण पाहतोय धावफलकावरती पुन्हा एकदा चेंडू चढलाय, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे, चेंडूचा पाठलाग सुरू आहे, कोण जिंकणार चेंडू की क्षेत्ररक्षक? इथे चेंडू फरार झाला, सीमारेषेच्या पार, चौकार, 4 धावा. इथे तिथे देखना फटका सजवला आहे, तिथे पुन्हा एकदा 1 बाउन्स, सीमारेषा पार, इथे माऊलीचं होते स्वागत. बारा चेंडू विजयासाठी 31 धावा बनवायच्या आहेत. इथे विकेट चढवलाय, तिथे सतीशचे स्वागत केले, क्या स्वागत नाही करोगे हमारा? विकेट केलाय, चेंडू फेकून दिलाय, सीमारेषा पार. इथे पुन्हा एकदा विकेट चढवलाय, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 41 अंकावरती. इथे पुन्हा एकदा विकेट केलाय, आदिनाथ पानमनची इथे बॅट थांबायला मागत नाही, इथे पंच कळवत आहेत, षटकार, 6 धावा. चेंडू ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षक तिथे गणेश चेंडू खाली आलाय, चेंडू देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे, दुसऱ्या धावेला इथे प्रयत्न होतोय का, परंतु नकार कळवलाय. एक सिंगलच्या साह्याने धावफलकावरती तुम्ही देखील पाहताय, धावफलक जाऊन पोहोचलाय 53 या अंकावरती विजयासाठी 3 चेंडू 7 धावा.